कल्पवृक्ष बोधकथा. रामपूर नावाचे एक गाव होते. त्या गावाशेजारी एक जंगल होते. त्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या जंगलातून जावं लागत असे. अतिशय गरज असेल तरच लोक शेजारच्या गावात जात असत. त्यामुळे हे जंगल निर्जन होते. जंगलात फक्त जंगली प्राणी असायचे, पण त्या प्राण्यांचा गावातील लोकांना कधीच त्रास झाला नाही. एकदा श्यामलाल नावाचा एक गरीब माणूस त्या जंगलातून जात होता. बरेच अंतर चालल्यामुळे तो खूप थकला होता. एक डेरेदार झाड पाहून तो त्या झाडाखाली बसला. त्याला खूप भूक लागली होती, पण त्याच्याजवळ खाण्यासाठी काहीच नव्हते. त्याच्या मनात विचार आला, जर आपल्याला इथे कोणी मिष्टान्न आणि थंडगार पाणी आणून दिले तर किती बरं होईल. योगायोगाने तो ज्या झाडाखाली बसला होता ते होतं कल्पवृक्ष. श्यामलालने इच्छा केल्याबरोबर लगेच ती पूर्ण झाली. त्याच्यासमोर पंचपक्वान्नाने भरलेलं जेवणाचे ताट प्रकट झाले. तो आश्चर्यचकित झाला. त्याला वाटले आपल्यावर देव प्रसन्न झाला असावा. त्याने आनंदाने जेवण केले. जेवण झाल्यावर त्याच्या मनात विचार आला, आता झोपायला मऊ बिछाना मिळाला तर बरं होईल. क्षणात तिथे सुंदर बिछाना तयार झाला. श्यामलाल खुश झाला. तो त्या बिछाण्यावर झोपला. काही वेळाने त्याच्या मनात आले, जर मला पोते भरून मोहरा मिळाल्या तर माझं दारिद्र्य नाहीसे होईल. त्याची तीही इच्छा पूर्ण झाली. त्याच्यासमोर पोते भरून मोहरा प्रकट झाल्या. मोहरा बघून तो खूप खुश झाला. त्याने इतक्या मोहरा आयुष्यात कधीच पाहिल्या नव्हत्या. पण लगेच भीतीने श्यामलालच्या मनात विचार आला, जर एवढ्या मोहरा बघून चोर आले आणि आपल्याला ठार मारून सगळ्या मोहरा घेऊन गेले तर? असा विचार त्याच्या मनात येताच तिथे चोर आले. त्यांनी श्यामलालला ठार मारले आणि सगळ्या मोहरा घेऊन पळून गेले. तात्पर्य: आपण नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार करावेत. वाईट विचार केल्याने आपलेच नुकसान होऊ शकते. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.